नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की पार्थ आणि काव्या हे दोघंही रिक्षाने घरी आलेले असतात। पार्थ म्हणत असतो, बापरे काय हे मुंबईचं ट्रॅफिक, घरी यायला केवढा उशीर लागला। त्याबरोबर काव्या म्हणत असते, मला तर कळलंच नाही वेळ कसा गेला। त्याबरोबर पार्थला आठवतं की एकदा काव्याला घ्यायला तो तिच्या इन्स्टिट्यूटला रिक्षाने गेला होता आणि त्यावेळेस जेव्हा ते दोघं घरी आले त्यावेळेस काव्या म्हणत होती की बापरे किती वेळ लागला घरी यायला। तर पार्थ म्हणत होता की मला तर कळलंच नाही वेळ कसा गेला। त्यानंतर आता काव्या ही लगेचच रिक्षावाल्याला विचारते, दादा मीटर किती झालं? तर रिक्षावाले दादा सांगतात की 200 रुपये। काव्या लगेचच 200 रुपये पर्समधून काढते, तर पार्थ 100 रुपये। काव्या म्हणत असते, अहो पार्थ कशाला देताय तुम्ही, मी देते आहे ना पैसे। त्याबरोबर लगेचच पार्थ हा काव्याकडे बघतो आणि काव्याला म्हणत असतो, मला कोणाचीही उधारी नको आहे। आणि मग लगेचच तो रिक्षावाल्याला 100 रुपये देतो। त्याबरोबर काव्यासुद्धा रिक्षावाल्याला 100 रुपये देते। आता रिक्षावाला तिकडनं काही न बोलता निघून जातो, कारण त्याला त्याचे पैसे मिळालेले असतात। आता पार्थ हा सुद्धा लगेच तिकडनं जायला लागतो। काव्य धावत पार्थच्या मागे येते आणि पार्थला म्हणत असते, पार्थ ऐका ना, थांबा, अहो किती चिडताय, आता तरी राग सोडा ना, विसरा ना सगळं जुनं। तुम्हाला सांगू का एक गोष्ट मी पार्थ, तुम्ही मला नेहमी खरं तर फिसकारणारी मांजर म्हणत असता, पण तुम्हीच आता चिडका बोका दिसताय खरंच। अहो सोडा ना राग, आणि खरं सांगू का पार्थ, तुम्हाला ना एवढा राग सूट होत नाही म्हणून म्हणते। त्याबरोबर आता मात्र पार्थ काहीच उत्तर देत नाही आणि तो तिकडनं गुपचूपपणे निघून जातो। खरं तर पार्थ हा मनातून दुखावला गेलाय, हा त्याचा राग नाही तर ही त्याची शांतता आहे। तर आता दुसरीकडे वसवत्या ही विचारत असते मालिनीला, मला कळतंय की जीवा आणि काव्या दोघंही आपापल्या पार्टनरसाठी एफर्ट्स घेत आहेत ना मालिनी, घेत आहेत, पण त्याचा काही उपयोग होतोय का? नंदिनी आणि पार्थ दोघांपैकी कोणीतरी खुश आहे का? तुला असं जाणवतंय का? त्याबरोबर आता मात्र इथे मालिनी ही काही बोलत नसते, गप्पच असते। मग विक्रम बोलायला लागतो, बरं बाद झालं, अरे तुमची चर्चा त्या शिंदेंपेक्षाही जास्त चालायला लागली, असू दे, आता आपण एक काम करू, आपण जे काम हातात घेतले ते करू। मालिनी तुला सत्यनारायण करायचं आहे ना, तू घाल सत्यनारायण, आपली मुलं पूजेला बसतील। आणि ताई तू कशाला उगाच टेन्शन घेतेस सगळ्या गोष्टींचं? जर पूजेत काही गोंधळ झाला तर काव्याने कसा केक भरवला होता तुला, तसा तू तिला प्रसादाचा शिरा भरव, बरं झालं, चल आता खेळ तू, मालिनी शेंगा खा। त्याबरोबर इथे मालिनी मात्र आता विचार करत राहते की खरोखर पार्थ आणि नंदिनीचं वागणं का बदललं असेल, नेमकी काही गडबड झाली असेल का? तर दुसरीकडे नंदिनी ही आता घरी पोहोचलेली असते। ती म्हणत असते, दादा खरंच तुम्ही खूप सेफ रिक्षा चालवली था, अगदी उत्तम, हे घ्या, हे तुमचे पैसे। म्हणजे खरं तर उशीर लागला थोडा, पण ठीक आहे, उत्तम गाडी चालवली, सगळे खड्डे वगैरे चुकवत रस्त्याने चांगले आणलं। त्याबरोबर लगेचच आता इथे जीवा हा खुश होतो, पण नंदिनीने पैसे घ्यायला हात पुढे कर म्हटल्यावर मात्र जीवाला खोकला येतो, जीवा ढासत असतो। त्याबरोबर लगेच नंदिनी जीवाला म्हणत असते, दादा हो काय झालं अचानक तुम्हाला, हे पैसे घ्या ना। त्याबरोबर आता मात्र जीवा हा आवाज बदलूनच नंदिनीला म्हणत असतो, अहो त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, ते आपल्याला ना सर्दी आणि खाशीचा प्रॉब्लेम आहे, बारिश पडली की आपल्याला सर्दी खाशी होत असते, त्याचं काय नाही एवढं। त्याबरोबर नंदिनी म्हणते, हो का, बरं काही हरकत नाही, हे घ्या, हे पैसे तुमचे। आणि मग नंदिनी पुन्हा पैसे पुढे करते। त्यावर आता इथून जीवा म्हणत असतो की नाही नको, पैशांचं काय एवढं, पैसे नाही दिलेत तुम्ही तरी चालतील। त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते, अहो असं कसं बोलताय, पैसे नाही दिले तर कसं चालेल, हे घ्या, हे तुमचे पैसे आहेत, तुम्ही घ्या। त्याबरोबर आता मात्र जीवाचा नाईलाज होतो आणि जीवा नंदिनीकडे न बघताच फक्त हातच पुढे करतो। नंदिनी जीवाच्या हातावरती पैसे ठेवते। आता मात्र नंदिनीने इथे कणभरसुद्धा ओळखलेलं नाही आहे की हा जीवा आहे आणि जीवाच आपल्याला रिक्षातून घेऊन आलेला आहे। मग आता लगेचच नंदिनी ही तिकडनं निघून जाते। नंदिनी जशीच बंगल्याच्या आत जाते, जीवा लगेचच पटकन तिथून बाहेर येतो रिक्षाच्या आणि ज्या रिक्षावाल्या दादांची रिक्षा त्याने आणलेली असते त्यांना फोन करतो आणि म्हणत असतो, दादा तुमची रिक्षा आता तुम्ही घेऊन जा। हो तुमच्यामुळेच काम झालं आहे, हो खरंच थँक्यू दादा,
बरं, मी बंगल्याच्या बाहेरच तुमची रिक्षा घेऊन थांबलो आहे, तुम्ही या आणि रिक्षा घेऊन जा. हां चालतंय, ठेवा फोन. हो. आणि मग जीवा म्हणत असतो आईला, आज नंदिनीबरोबर अख्खाच्या अख्खा दिवस घालवला आहे मी, पण तरीही नंदिनीला साधं कळलंसुद्धा नाही की मी तिच्याबरोबर आहे म्हणून. वा, ग्रेट, असा विचार आता जीवा करत असतो. तर दुसरीकडे आता इथे काव्या ही रात्रीची मॉइश्चरायझर क्रीम लावत बसलेली असते. इतक्यात त्या ठिकाणी पार्थ फोनवर बोलत येतो. आता पार्थ हा मुद्दामूनच काव्याच्या मागे येऊन उभा राहतो आणि बोलत असतो, हो हो हो, गाडी माझ्या ऑफिस बाहेरच पार्क केलेली आहे. हो, गाडीचा टायर पंक्चर झाला आहे की कुणी हवा काढली आहे ते कळत नाही आहे. आता ही वाक्य काव्या ऐकते आणि काव्या मनातल्या मनात म्हणत असते, या आर्किटेक्ट भोक्याला सांगू का की मीच याच्या गाडीतल्या टायरची हवा काढली आहे म्हणून? नाही, नको. तर इथे आता पार्थ काव्याकडे एकटक बघत असतो. काव्या लगेचच पार्थला म्हणत असते, असं एकटक का बघताय माझ्याकडे? मी काही नाही केलेलं, मला नाही माहिती कोणी केलं हे सगळं. त्यावर पार्थ काव्याला म्हणत असतो, मी घेतलं आहे का तुमचं नाव? मी म्हटलं आहे का असं की हे सगळं तुम्ही केलं आहे म्हणून? मग तुम्हीच कशाला समोरून असं काहीतरी बोलताय? त्याबरोबर मात्र काव्या आता ही पार्थला म्हणत असते, कारण तुम्ही काही बोलत नाही आहात. पार्थ, ऐका ना, बोला ना काहीतरी माझ्याशी. पण पार्थ काहीच बोलत नाही. काव्या पार्थला म्हणते, बरं सगळं सोडा, मग मला सांगा आजचा रिक्षाचा सफर कसा वाटला तुम्हाला? आता सफर, काव्य वेगळ्या सफरबद्दल बोलत असते आणि पार्थ हा इंग्लिशमधला सफर याच्याबद्दल बोलतो. तो म्हणत असतो, या सफरचं जाऊ दे, तुमचा अभ्यास या सगळ्यात सफर होतोय त्याकडे जरा लक्ष द्या. त्याबरोबर मात्र काव्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मी अभ्यास करत नाही, काही सफर वगैरे होत नाही या माझा अभ्यास? हां, मी हुशार आहे, पाठांतर तर माझं एकदम चोख आहे, तुम्ही तर म्हणजे बघालच. तुम्हाला माहिती मी जेव्हा 10वीला होते ना तेव्हा. त्याबरोबर लगेचच आता पार्थ म्हणतो, नको, नका सांगू. त्याबरोबर काव्य पार्थला विचारते, का मी खूप बोर करते का हो पार्थ? त्याबरोबर पार्थ लगेचच काव्याला उत्तर देतो, आता मला कोणाच्याही जुन्या आठवणींमध्ये रमायचं नाही आहे. त्याबरोबर मात्र आता इथे काव्या ही गप्प बसते, तर पार्थ हा तिकडनं निघून गेलेला असतो. तर दुसरीकडे नंदिनी ही पाण्याचा तांब्या घेऊन खोलीत येत असते. इतक्यात जीवाच्या उशीला पाय लागून ती उशी स्लिप होते आणि त्याच्यावरून नंदिनीचा पाय सरकतो. नंदिनी खाली पडणार असते. इतक्यात पटकन हिरोसारखं जीवा तिला सावरतो. आता नंदिनी आणि जीवा हे दोघंही जण 1 मिनिटासाठी एकमेकाकडे पाहतच राहतात. दोघंही एकमेकाच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात. त्यावेळेस आता नंदिनीच्या हातात जो तांब्या असतो तो तर तिने सोडलेला नसतो, पण त्या तांब्यावरती जो पेला असतो तो खाली पडतो. मग आता दोघांनी एकमेकाचे हात अगदी घट्ट पकडलेले असतात. नंदिनी हाताकडे बघते, जीवासुद्धा हाताकडे बघतो आणि पटकन तो नंदिनीचा हात सोडतो. नंदिनी उठून उभी राहते. आता ती थोडी ऑकवर्ड झालेली असते. जीवा लगेचच तिच्या हातातून जो पेला पडलेला असतो तो उचलतो. आता नंदिनी पेला मागण्यासाठी हात पुढे करते, तर आता जीवा याला वाटतं की नंदिनी आपला हात हातात मागते. जीवा हसत हसत नंदिनीच्या हातावरती हात ठेवायला जातो. नंदिनी लगेच आपला हात मागे घेते आणि जीवाला इशाऱ्यात खुणवते, पेला हवाय मला. त्याबरोबर मात्र जीवा लगेचच नंदिनीच्या हातामध्ये तिचा पेला देऊन टाकतो. त्यानंतर नंदिनी तिकडनं थँक्स वगैरे काही न बोलता जात असते. आता जीवाला तर नंदिनीबरोबर बोलण्याची संधीच हवी असते. त्यामुळे लगेचच जीवा हा नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी मला पाणी हवंय, दे ना जरा. नंदिनी जीवाकडे बघायला लागते, तर जीवा म्हणत असतो, माझी आजी म्हणायची, पाण्यासाठी कधीच कोणाला नाही म्हणू नये, दे ना प्लीज. त्याबरोबर लगेचच नंदिनी जीवाच्या हातामध्ये पेला आणि तांब्या दोन्ही गोष्टी देऊन टाकते. त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं असं नको, प्लीज तू ओतून दे ना प्लीज. त्याबरोबर मात्र नंदिनीचा नाईलाज होतो आणि नंदिनी जीवाला तांब्यातून पेल्यात पाणी ओतून देते. त्यानंतर आता ती तिचे कपडे ठेवायला लागते. जीवा फुरक्या मारत पाणी पित असतो. पाण्याचा तो आवाज करत असतो. नंदिनी जीवाकडे बघत असते. तिला खरं तर राग येत असतो, पण ती काही बोलत नसते. आता जीवा 3 वेळा तसं करतो. नंदिनीला आणखीन जास्त राग येतो आणि नंदिनी अगदी रागानेच जीवाकडे पाहते. त्याबरोबर लगेच जीवा हा नंदिनीला म्हणत असतो, सॉरी तुला त्रास झाला का? नाही, आय एम रिअली व्हेरी सॉरी गं. अगं ॲक्च्युली काय आहे ना, आमच्याकडे एक चकाचक बाई म्हणून बाई आहे. हो, ती बाई मला असं म्हणाली होती की जी माणसं चहा, कॉफी, पाणी या सगळ्या गोष्टी अशा फुरक्या मारून पितात की नाही, त्या माणसांचं मन खूप साफ असतं म्हणून. मग मला खरंच तुला विचारायचं होतं, त्या माणसांचं मन खरंच साफ असतं का गं नंदिनी?
त्याबरोबर नंदिनी जीवाकडे रागाने बघत असते. जीवा म्हणत असतो, अगं मी चकाचक बाईबद्दल बोलतोय, तू का चिडतेस? त्यावर लगेचच नंदिनी म्हणायला लागते, असं काहीही नसतं, हे सगळं खोटं आहे. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, हेच तर कळत नाही ना मला तिचं, म्हणजे ती तिच्या कधीच एका मतावर ठाम नसते. पूर्वी म्हणायची की तसंच असतं, ज्या लोकांना पाणी पिताना किंवा दुसरं काहीही पिताना आवाज होतो त्यांचं मन साफ असतं, आणि आता अचानक म्हणते की त्यांचं मन साफ नसतं. मग नेमका विश्वास तरी कशावर ठेवायचा? असतं हे बोलली त्याच्यावर की नाही असतं हे बोलली याच्यावर? त्यावर नंदिनी म्हणत असते, चकाचक बाई ही बऱ्याच गोष्टी भावनेच्या भरात बोलून जायची, त्यामुळे तिने ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या विसरून जा, आणि आता प्रॅक्टिकली मी काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. आपण हे असं फुरक्या मारून पाणी प्यायल्यामुळे काही साफ वगैरे मन असतं असं होत नाही. आपल्यामुळे उलट दुसऱ्याला त्रास होतो. आणि म्हणा आपलं मन साफ असेलही असेलही, पण समोरच्याचंही मन तितकंच साफ आहे की नाही हे आपल्याला कसं कळणार? आणि काही कालांतरानंतर आपोआप या सगळ्या फिलॉसॉफी खोट्या आहेत हे आपल्याला सुद्धा कळायला लागतं. आता नंदिनी जीवाला अगदी तिला हवं तसं उत्तर देते आणि खोलीच्या बाहेर निघून जाते. आता मात्र जीवाच्या हातामध्ये तो पेला तसाच राहिलेला असतो, आणि आता जीवा हा विचार करत उभा राहतो. खरोखर जीवाचं खूप चुकलं आहे, आणि त्यामुळे नंदिनी दुखावली गेली. आणि एकदा का व्यक्ती दुखावली गेली की मग ती रूढ वागायला सुरुवात करते, आणि एकदा का एखाद्या व्यक्तीने रूढ वागायला सुरुवात केली की कधी कधी तोच त्याचा स्वभाव बनतो, आणि त्यामुळे समोरच्याला त्रास व्हायला लागतो. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा. तर आता इथे नंदिनी ही बेडरूमच्या बाहेर पडलेली असते. तर विचार करत करत जीवा हा आता अंथरुणावरती अंग टाकून घेतो. तर दुसरीकडे नंदिनी ही मात्र आता किचनमध्ये आलेली असते. आता किचनमध्ये आल्याच्या नंतर तिला दिसत असतं की पार्थ हा सुद्धा किचनमध्येच आहे. तो कॉफी हलवत आहे, पण त्याच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू आहेत. तर दुसरीकडे वसू आत्या ही रम्याकडे येते. बघते तर काय, रम्या ही ऑफिसची काही कामं करत आहे. वसू आत्या रम्याला म्हणत असते, रम्या काय गं, तू आज मला काय म्हणाली होतीस? तो पार्थ आणि काव्या एकत्र ऑफिसवरून घरी येणार नाही म्हणून. मग त्यावर रम्या म्हणत असते, हो मग आई, नाहीच येणार ते एकत्र दोघं घरी. त्याबरोबर वसू आत्या म्हणत असते की पार्थ आणि काव्या एकत्रच घरी आलेत. त्याबरोबर हे ऐकून रम्या चिडते. रम्याची चिडचिड व्हायला लागते. ती म्हणायला लागते, काय पार्थ आणि काव्य एकत्र घरी आले? अरे मग हा पार्थ माझ्यासमोर का दाखवत असतो की तो किती चिडलाय त्या काव्यावर? काय गरज असते ह्या पार्थला माझ्याबरोबर असं खोटं खोटं वागण्याची? का करतो हा? हसत हसत त्या काव्याबरोबर हा घरी कसं येऊ शकतो? त्याबरोबर वसू आत्या म्हणत असते, अगं मी असं म्हटलं की पार्थ आणि काव्या दोघंजणं एकत्र घरी आलेत, पण मी असं कुठं म्हटलंय रम्या की ते दोघंजणं एकत्र हसत हसत घरी आलेत म्हणून? त्यावर रम्या म्हणत असते, म्हणजे आई? त्यावर वसू आत्या सांगत असते की पार्थ आणि काव्य एकत्र नक्कीच घरी आले, पण पार्थ खुश नव्हता काव्याबरोबर घरी येण्यामुळे. त्याबरोबर वसू आत्या म्हणत असते, मी म्हटलं ना तुला आई, नक्कीच त्या दोघांमध्ये काहीतरी गडबड सुरू आहे. इतक्यात रम्याच्या हातात जे ब्राऊन ॲन्व्हलप असतं ते खाली पडतं. आता लगेचच वसू आत्या ते ब्राऊन ॲन्व्हलप उचलते आणि तिला आठवतं की काव्याकडे सुद्धा त्या दिवशी असंच एक ब्राऊन ॲन्व्हलप होतं, आणि वसू आत्याने ते ॲन्व्हलप हातात घेतलं आणि तिथे उघडतच होती. इतक्यात काव्याने तिच्या हातातून ते हिसकावलं आणि म्हणाली होती, माझं पार्सल आहे, अभ्यासाच्या वस्तू आहेत, तुम्ही निघू शकता. आणि मग वसू आत्याला तिने खोलीच्या बाहेर हकलवून दिलं होतं. आता ते दोघी मायलेकी ठरवतात की नक्की इथे काय आहे हे आपण शोधून काढायचंच. तर आता ते कसं हा प्रश्न वसू आत्याला पडलेला असतो. मग रम्या तिला एक भन्नाट आयडिया सुचवते. ती म्हणजे दुपारच्या वेळेस पार्थ आणि काव्या दोघंही ज्यावेळेस ऑफिसला जातील त्यावेळेस तू तुझं काम कर. त्याबरोबर लगेचच आता वसू आत्या म्हणते की ठीक आहे, मग मी एक काम करते, मग मी त्यांच्या खोलीत जाऊन अलगद ते कसले पेपर आहेत ते बघते. एकदा का ते काय आहे हे आपल्याला कळलं की कदाचित पार्थच्या हसू जाण्यामागचं तेच कारण आहे, हेही आहे आपल्याला असं माहिती पडेल. त्याबरोबर वसू आत्या म्हणत असते की हो, अगदी बरोबर बोलतेस तू रम्या. आता हे जे काही गुपित काव्याने आपल्यापासून लपवून ठेवलं आहे ना, ते फार काळ लपवून राहणार नाही असं आता तिने ठरवलं आहे. पण मित्रांनो, नेमकं हे शक्य होईल का? खरोखर आता काव्याचं जे काही गुपित आहे ते यांना कळू शकेल का की नाही? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर नेमकं पुढे काय घडतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात व्हिडिओ स्किप वगैरे न करता व्हिडिओ आपला पाहत राहा. आता आपण पुढे पाहतो की इकडे काव्या ही
अभ्यास करत बसलेली असते. इतक्यात तर इकडे पार्थ हा किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी आलेला असतो. तो कॉफी बनवत तर खरं असतो, पण त्याच्या डोक्यात विचार मात्र काहीतरी वेगळेच सुरू असतात. इतक्यात त्या ठिकाणी नंदिनी पोहोचते. आता नंदिनीला हे माहिती आहे की पार्थ कॉफी बनवतोय, पण पार्थच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू आहे. नंदिनी पार्थला लगेचच म्हणते, पार्थ द्या मी बनवून देते. त्यावर पार्थ म्हणतो, नाही नको, ठीक आहे मी बनवतो. आणि मग आता इकडे लगेचच पार्थ हा पुढे म्हणत असतो, मला वाटलं काव्या चाल्या. त्यावर नंदिनी म्हणते, काय काव्या म्हणजे अजून झोपली नाही आहे का ती? त्यावर पार्थ म्हणत असतो की दिवसभर माझ्या मागे मागे करत होत्या, आता जर दमून झोपल्या असतील तर काय माहीत. तर आता इथे पार्थ हा नंदिनीला विचारतो, मग जीवाचं काय सुरू आहे? त्यावर नंदिनी म्हणत असते, काय दिवसभर माझा राग घालवण्यासाठी प्रयत्न करतायत. सकाळी मला बाईकने सोडायला आले, तर मी म्हटलं घ्यायला येऊ नका, मी रिक्षाने येईन म्हणून. त्यावेळेस माझ्यासाठी रिक्षा घेऊन आले. त्यावर पार्थ म्हणतो, काय जीवा रिक्षा घेऊन आला? त्यावर नंदिनी सांगते की हो, रिक्षा घेऊनच नाही तर रिक्षावाले बनूनसुद्धा आले. त्यावर पुढे आता पार्थ सांगत असतो, इकडे सुद्धा तसाच प्रकार आहे. पूर्वी एकदा काव्य माझ्या गाडीतून यायच्या नाही, त्यांना बसायला आवडायचं नाही म्हणून मी त्यांना घ्यायला रिक्षा घेऊन गेलो होतो. तर आज मी त्यांच्याबरोबर रिक्षात बसावं यासाठी त्यांनीसुद्धा माझ्या गाडीचा टायर पंक्चर केला. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, काय काव्याने? त्यावर पार्थ म्हणतो, हो काव्याने. त्यावर पार्थसुद्धा म्हणत असतो, जीवा रिक्षा घेऊन आलेला, खरंच छान. तर आता इथे पार्थ नंदिनीला म्हणत असतो की काय करायचो आपण या दोघांचं? नंदिनी म्हणत असते, वेडे आहेत अगदी दोघंही. त्यावर पार्थ म्हणत असतो की दिवा जसा लावून सोडून देतो पाण्यामध्ये तसा सोडून द्यायचं. जिथे जातील तिथे वसतील, जिथे किनारा मिळेल तिथे विसावतील. डिवोर्स द्या डिवोर्स द्या बोलत होत्या ना, मग आता करून दिले डिवोर्स पेपर साईन, आता घ्या करून डिवोर्स. त्यानंतर आता इथे लगेचच नंदिनी ही म्हणत असते, आपण पुढे काय करायचं काय नाही खरंच नाही कळत आहे. अगदी देवाच्या दारात कसं समई लावून ठेवलेली असते, जोवर त्याच्यामध्ये तेल असतं, चांगली वात असते, तोपर्यंत ती समई तेवत राहते. पण ज्यावेळेस त्याच्यातून ते सगळं संपतं त्यावेळेस मात्र ती आता पूर्णपणे विझून जाते. सगळीकडे अंधार अंधार पसरायला लागतो. तर आता नंदिनीने असं म्हटल्याबरोबर पुढे पार्थ म्हणत असतो, पण खरं सांगू का नंदिनी, मला आता या अंधारात मागे जाऊन पुन्हा या नात्याबद्दल काहीही शोधण्यात काहीच रस वाटत नाही. म्हणजे असं वाटतं की या नात्यातून मोकळं झालेलंच बरं, आपल्यालाही जमेल आणि त्यांनाही सोपं जाईल दोघांना. त्याबरोबर आता मात्र नंदिनी काहीच बोलत नसते. नंदिनी आणि पार्थ दोघंही खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेत. जोपर्यंत ते त्यांच्या जोडीदारांना घटस्फोट नको घेऊया असं समजावत होते, तोपर्यंत ते मागे लागले होते की घेऊया. आणि आज ज्यावेळेस ते दोघंही घटस्फोट घेऊया असं म्हणतात, त्यावेळेस ते दोघं नको घेऊया असं म्हणतात. तर दुसऱ्या दिवशी आता नंदिनी सकाळ उठलेली असते आणि आता ती मालिनी काकूंना म्हणत असते की चला आई मी निघते आणि आशीर्वाद घेते. तर आता मालिनी काकू नंदिनीला विचारतात, नंदिनी तू पार्थपासून पळतेस का? नंदिनी मात्र काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर आता इथे मालिनी काकू किचनमध्ये पार्थसाठी खिचडी करत असतात. त्याबरोबर त्या ठिकाणी काव्य येते. काव्य विचारते की काकू काय करताय? त्यावर त्या सांगतात पार्थसाठी खिचडी. त्यावर काव्य विचारते मी बनवू का? त्याबरोबर लगेचच त्या म्हणतात की हो बनव ना. आणि मग त्या आता काव्याला म्हणतात, काव्या माझ्या मनात एक प्रश्न आला आहे, तुला विचारू का? त्यावर काव्य म्हणते, हो काकू विचारा ना. त्यावर लगेचच मालिनी काकू तिला विचारतात, काव्या मला खरं उत्तर देशील? त्यावर काव्य म्हणते, हो काकू बोला ना. त्यावर त्या तिला विचारतात, काव्य तू पार्थच्या प्रेमात पडली आहेस का? आता मालिनी काकूंनी हा असा प्रश्न विचारल्याबरोबर मात्र काव्य पूर्णपणे निरुत्तर होऊन जाते, ती काहीच बोलत नसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.